भंडारभोग या कादंबरीच्या संदर्भानं आपण ते जे कथानक पाहत होतो ते इथपर्यंत आलं होतं. कल्लव्वा हिने ठरवलेलं आहे की आता तायप्पाला जोगता बनवायचं. आणि एकदा बोललोय आपण, आता लेकरू देवीनं थुंकून टाकावं, पण सगळ्यांच्या ज्या प्रयत्नांना एक प्रकारे तिलांजली मिळते की फक्त सूत नेसवायच्या ऐवजी सूत गळ्यात घालायचं. पण हे ज्या जाणतीनीकडे किंवा ज्या जोगतिनीकडे जातात ती जोगतीन सांगते की तसं चालणार नाही. आणि म्हणून अक्कव्वा नावाची जोगतीन खूप मोठी, आणि ती तिने तसं सांगितल्यानंतर मग आता ठरलं देवीच्या पुनवेला तायप्पाला डोंगरावर न्यायचं आणि तिथं जोगत्याचा सगळा विधी पूर्ण करायचा. आणि मग देवीची पुनव आली. सगळ्यांची लगबग सुरू झाली. गावातली शेवंता, 3 इंचनाची शेवंता आहे, गावातल्या इतर त्या सुताराची जाणतीन आहे, अशा अनेक जाणतीनी आणि जाणते सुद्धा त्या ठिकाणी त्या यात्रेला निघालेले. मग गावातून देवीचा सबिना निघतो. तायप्पासह 50 एक माणसं डोंगराच्या देवीच्या प्रवासाला मग निघतात. तानू सुतारीन देखील त्याच्या सोबत आहे. मोहित्याची गंगव्वा आहे. बाळू महार हलगी वाजवतो. पारव्वा आहे. शेवंत, अशा अनेक स्त्रिया जोगतिनी आहेत, गावातल्या भक्तिनी आहेत. देवीच्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे जोगते आहेत. आणि उदग आई उदय असं म्हणत म्हणत ते निघालेले. आणि मग देवीच्या यात्रेला जात असताना सगळं वर्णन तिथे लेखक आपणाला करतो. बस प्रवास आहे. नदी काठावरच्या शेतात यात्रा भरते. सगळ्यांनी जागा शोधून गाठोडे वगैरे ठेवलेले. आणि तायप्पानं पुन्हा तायप्पा एक विचारात पडलेला आहे. तायप्पाला त्या यात्रेला जात असताना देखील गाडीच्या भिरभिरत्या चाकाकडे तो पाहतो. त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार चाललेले. आणि म्हणून शेवंताक्कानं कोंबडा आरवायच्या वक्ताला कल्लवाला जाग केलं, पारवालाही उठून बसवलं. तशा सगळ्या बायका जाग्या झाल्या. आणि मनोळीच्या नदीवर कोण कोण लिंब नेसणार त्यासनी लवकर उठवायला सांगून शेवंताक्का नदीच्या काठाकडे सरकली. आदल्या रात्रीभर ती दिवसभर चालत चालत पुनवेच्या आदल्या दिवशी ही सगळी लोक त्या देवीच्या डोंगर पायथ्याला येऊन थांबलेली. आणि मग आता आंघोळ्या लवकर करायच्या. रातभर सारख्या बैलगाड्या यष्ट्या यांचं पेव फुटल्यागत व्हायला लागलं होतं. त्यामुळं कसला तो डोळ्याला डोळा लागला नव्हता. शेवंता मागनं पारव्वा बी नदीकडे वळली. शेवंता ती पारव्वा सगळी नदीकडे आल्या. दोघी मिळून वर्षाच्या आंघोळीच्या जाग्याला आल्या. असल्या अंधारात सुद्धा कितीतरी बायका आंघोळ आटपून निवद शिजवायला लागल्या. त्या पारवाला नवीन नव्हतं, कारण वर्षाला ती येत होती आणि बघून बघून सवयी ना तिला हे सगळं माहिती झालं होतं. आणि म्हणून पारवाला हे काही नवीन नाही. तिनं हे सगळं लगबगीनं आवरलं. शेवंताक्का ती काठावर येत कल्लव्वा हे सगळं आवरून आली. दोघी चौघींना घेऊन काठावर आली आणि येतच म्हणाली, शेवंताक्का ही माणसं रातच्याला झोपलती का नाही की? तितक्यात ती म्हणते, देवाच्या वाटेला झोपायचं नसतं बाई. पारवा लुगड्याच्या निर्या करीत बोलली. तसं नव्ह ग, आता ह्याच्या पोळ्या सुरू झाल्या म्हणजे बघ की कल्लवा,
पोळ्याही सुरू झालेल्या आहेत देवीचा नैवेद्य म्हणून. खरं यांनी पुराण वाटलं कशावर? मान्याची अक्कव्वा म्हणाली, अगं इथली दगड बी पाट्यागत आहेत, जरा धुवून त्याच्यावरच वाटायचं. आई ग, मिसळाची बसवा एकदम धसकली. तशी शेवंताका तिची समजूत काढतच म्हणाली, त्यात काय वाटून घ्यायचं बाई, देवाच्या वाटला समज सारखंच असतंय. सगळ्या बायकांनी अंग धुवून घेतलं. तसं शेवंताका सगळ्यासनी घेऊन ठिकाणाला आली. बापे माणसातलं अजून कोणच उठलं नव्हतं. भीम सुभाण्याच्या घोरण्याचा आवाज सगळीकडे भरून गेलता. बायकांनी मोठं मोठं दगड गोळा करून 2-3 चुली केल्या. इकडे तिकडच्या काटक्या गोळा करायला जिकडे तिकडे गेल्या. शेवंताकानं काय काय करायचे ते कल्लवाला नीट समजून सांगितलं आणि आता तरी डोळा लागतोय का बघावं म्हणून आडवी पडली. बायकांचं हे समद ती बघत राहते. आणि मग बायकासनी उठवलं. काही जण अगोदरच उठून नदीकडे गेलतं. तायप्पा उठून केव्हाच सगळं आवरून आलता. शेवंताकानं त्याला जवळ बोलावून घेतलं. ती म्हणाली, हे बघ, आता इथनं लिंब नेसून डोंगरापस्तोर जायचंय. खाली डोंगराच्या पायथ्याला यात्रा थांबली. आता देवीच्या डोंगराकडं सूत नेसून जायचंय, लिंब नेसून जायचंय. सूत नेसून जायचंय म्हणजे तुला लुगडं नेसून जायचंय बघा. आणि मग बापयांनी सगळं आटपून घेतलं. बाकीचेही काही तिथं जोगते त्यांनी आटपून घेतलं. तशी शेवंताका लिंब नेसणाऱ्या माणसासनी घेऊन नदीवर आली. ते लुगडं नेसवणारी तेच जोगते. पारवा शेवंताका आणि तानू सुतारीन आपापल्या परड्या घेऊन काठावर थांबल्या. बायकांच्या पैकी 4 जणीच लिंब नेसणार होत्या. त्यांना जोगतिनी म्हणून सोडायचं होतं. सराईत लिंब नेसणाऱ्या नदीत जे लोक नेसवणार आहेत ना, त्यांनी ती लोक तिथं आली. त्या बायका तिथं आल्या. अंगावर पाणी घेऊन ओल्या अंगानच काठावर येऊन उभ्या राहिल्या. पुरुष माणसात एकटा तायप्पाच तो नदीत उतरला, बुचकळी मारली आणि तिथंच अंग चोळत उभा राहिला. तशी कल्लवा त्याला ओरडली, अरे ही काय दिवाळीची आंघोळ नव्ह, आटीप लवकर. तसा तायप्पा गडबडीनं बाहेर पडला. बायकांच्या जवळ उघड्या अंगानं उभा राहिला. तशी मान्याची गंगवा त्याच्या उघड्या अंगाकडे बघतच म्हणाली, काय माय, नुसती हाडच उरल्यात बाई ह्याच्यात. तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला कुणाला सवडच नव्हती. आणि म्हणून बघा की हे सगळं जे वर्णन आहे ना, हे एका लगबगीनं जाणाऱ्या भावभक्तीनं आपलं धर्मकार्य करणाऱ्या जोगतिनींचं, जोगत्यांचं, तिथं येणाऱ्या भक्तिनींचं, भक्तांचं हे सगळं वर्णन आहे. लेखक त्यानं ह्या कादंबरीच्या संदर्भातलं तायप्पाला कसं आता सोडल्या जाणार आहे ह्या सगळ्यांचं तिथलचं वर्णन तो करतो. देवीचं महात्म्य सांगतो आणि ह्या सगळ्या त्या पात्रांच्या तोंडून तो सांगतो. आणि मग त्याला या सगळ्या चळवळीतनं या लोकांना म्हणजे ह्या चळवळ उभं करून लेखकाला या सगळ्या कशा गोष्टी चुकीच्या चाललेल्या आहेत, चुकीच्या होत आहेत आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. कोण्यातरी देवाला किंवा देवीला सोडून घड्यासारखा गडी स्त्रियांच्या सोबत राहिल्यामुळे, बाप्यांच्या सोबत राहिल्यामुळे तो कसा बाप्याच बनायला लागतो स्वभावानं, पण त्याच्यातलं पुरुषी रग, पुरुषी अस्तित्व तो मात्र विसरत नाही. आणि म्हणून शेवंताकानं भंडाऱ्याची पिशवी काढली. कपाळावरून तिनं भंडारा माखला. परड्यासनी उदकाडी लावली आणि उद गाई उद असं म्हणतच परड्या हलवल्या. सगळ्या बायका तालासुरात ओरडल्या. तिच्या मागं उद गाई उद असं म्हणायला लागल्या. आणि मग सगळ्या नदीच्या काठावर घोळक्या घोळक्यानं लिंब नेसवणं चाललं होतं. लिंब नेसवायला म्हणजे लुगडे नेसवायला प्रत्येक, कारण ते विशिष्ट मानाच्याच लोकांनी, त्या स्त्रियांनी किंवा मानाच्याच माणसांनी ते नेसवायचं असतं. मग घोळक्यातनं उद गाई उदचा आवाज येत होता. थांबलेल्या गाड्या आता हळूहळू जुंपल्या जात होत्या आणि सगळ्यासनी आपापली गटली डोक्यावर घेतली आणि भीम सुभाण्यानं काय राहिलं काय नाही बघितलं. सगळ्या माणसाच्या वरनं नजर फिरवली आणि चला गा म्हणून ओरडून सांगितलं. समधी रस्त्याला लागली. तायप्पा चालता चालताच पुलाच्या कडेनं पाण्यात पैसे गोळा करणारी बायका पोरं पारखून बघू लागला. माणसांची झुंबडच्या झुंबड आता त्या माळरानावर उभी राहिली.
त्यात आपण नुसत्या लिंबावर त्याला चोरल्यागत व्हायला लागलं. ते लुगड नेसलेलं, तो लिंब नेसलेल्या बायकांच्या आडून चोरल्यागत चालू लागला. आता इथलचं हे सगळं जे वर्णन, तायाप्पा त्याला इथं या डोंगरावर अनेक पुरुषांनी देखील ते काही नेसलेले, ज्यांना जोगता म्हणून सोडायचंय, काही स्त्रिया नेसलेल्या आहेत. तो स्वतःला अत्यंत त्याला हे सगळं गलिच्छ वाटायला लागतं. पण आपलं जगणं, आपलं मृत्यूच्या खाईतून वाचणं हे कदाचित आईला मान्य आहे, त्याच्या ह्या जोगतिनींना मान्य आहे, कदाचित देवीला मान्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या तायाप्पाला त्याच्या पुन्हा पुन्हा कानावर आदळतात. सगळं तिथलचं महात्म्य वर्णन केल्या जातं आणि सगळे मागणं लोक वर येत आहेत. आता ह्या देवीच्या उंच डोंगरावर चालणारी माणसं, बाजूचं सर्व खोलगट शेतांचं भाग, त्यांच्या डोळ्यात सगळं मावनाचं झालतं आणि तो तायाप्पा चकारल्यागत चालू लागला. जोगळ भावी जवळच्या झाडाखाली सगळेजण थांबलेले आहेत. आता चालून चालून फेसाळल्यागत माणसं बायका माणसं पाय सोडून बसली. ती बापय माणसांनी बूट टेकलं, शेवंतका गुडघ्यावर मान टाकून बसली. ती तानुसुतारीन देखील तिच्या जवळ आणि आडवी झालती. बारकी सारखी पोरं पेकाळून गेलती. सगळ्यांची तोंड सुकल्यागत झालती. पारव आणि तायाप्पा त्यांच्याजवळ पोहोचली. भीमसुबान्यानं तोंडातला पानाचा तोबरा थुंकतच विचारलं, का गा, तू तरणागडी एवढा माग कसा काय राहिलास? तायाप्पाला तो म्हणतो, हे मस्करच आण्या बघ, कडवर चलत आलं. आता कुठं गड्याचं अंग भरायला लागलं की गा, त्यात गडी आजारानं उठल्याला चालायचंच हे असं. दादू कुपट्यानं री ओढली. तायाप्पा त्याच्याजवळ बैठक मारतच काय बी बोलला नाही. इतका वेळ कंबराला लिंब बांधल्यागत तो विसरून गेलता. पण आता त्याला बसल्यानंतर कळलं की आपण लिंब नेसलेलो, आपण लुगडं नेसलेलो. आता पाण्याचा थेंब सुद्धा गिळायला इथं नाही, नाहीतर पाणी पिणबी पिशील बघ. तायाप्पानं आज्ञाधारकपणे मान हलवली. त्याला कल्लवा सांगते की तू पाणी प्यायचं नाहीस, तू थुंका देखील गिळायचा नाही, कारण देवीचं तुला सगळं झाल्याशिवाय हे करता येणार नाही. आणि मग सगळे देवीच्या त्या डोंगरावर आता पोहोचतायत. नुसतं हातपाय धुवायचं, गुळणा करायचा त्याला सांगतायत. डोक्यावरचा लिंब पडू द्यायचा नाही. आटप लवकर. तायाप्पा आत गेला. त्यानं वर बघितलं. भावीवर सगळी माणसंच, पायऱ्या कुठं दिसत नव्हत्या. सगळी माणसं त्या डोंगरावर चढत होती. चौंडक्यांचा आवाज येऊ लागला. त्यानं गडबडीनं गुळणा केला, चूळ भरली. पाणी त्याला कसंच लागलं. तो विंचू चावल्यासारखा वर आला. त्याच्या हातात पान विडा आणि लिंबाची काडी दिली. हात जोडायला लावलं. सगळी मंडळी वर आली आणि देवळाभोवत्यानं फेऱ्या सुरू झाल्या. शेवंताकाई त्याच्यासोबत फेऱ्या मारू लागली. सुताचा फेरा घालायला लागली. चौंडक्या बाकीच्या चौंडक्यांच्या पेक्षा चौंडक्यांचा आवाज उठून दिसू लागला, म्हणून जीव तोडून वाजवू लागले सगळे चौंडके. आपणाला त्याला वाटायचं आपला आवाज चांगला. मग या चौंडक्यांच्या आवाजाच्या लईत तायाप्पाच्या पोटात कावळं वरडायला लागलं. त्याला भूक लागली. जोगळी भावीवरचं सगळं आटपून डोंगराच्या वाटाला लागायला दिवस डोक्यावर आला. पहाटेपासून निघाली. सगळ्यांच्याच पोटात कालव कालव सुरू झाली. वाटवरच्या दुकानातनं काय बाय मिळेल ते विकत घेऊन बोकणायला सुरुवात केली काही लोकांनी. तायाप्पाला पेकाळल्यागत झालतं. भूक लागून लागून आतडी आळलती. चालायचं म्हणजे त्याच्या जीवावर आलतं. मध्येच कोणीतरी उद गाई उद असं म्हणायचं आणि त्या आवाजासरशी अंगातली मरगळ झटकून लोक पुढं चालायचे. आता ही सगळी डोंगरावर जाऊन पोहोचली. त्यानं त्या तायाप्पानं डोळं फिरवलं. लाह्याचं पोतं फुटल्यागत माणसं त्याला दिसू लागली. बापय बीवी तसंच दिसू लागले. जोगते बायका बी तितक्याच. त्यांची त्या तायाप्पाची नदर ठरेना इतकी सगळी लोक. गाड्या तर पावलाला. यष्ट्यांनी निम्म माळ गिळालत. कुठं म्हणायला मोकळी जागा नव्हती. तायाप्पाला डोळं फिरल्यागत झालं. त्यानं इकडं तिकडं वळतच देऊळ कुठं दिसतंय का ते बघितलं, पण माणसातनं देवळाचा पत्ताच लागत नव्हता.
त्याला कळायचंच बंद झालं. त्यानं हळू शेवंताकाला गाठून विचारलं, देऊळ कुठं दिसनाच झालंय की. शेवंताकाला क्षणभर हसूच आलं. नंतर ती तायाप्पाला जवळ घेतच म्हणले, तो बघ, तो सखोल दिसतोय का नाही? कळस कळस. त्या सकलात देऊळ हाय किंवा माणसांचा घोळका आहे, तिथं ते देऊळ आहे. तायाप्पा समोरच्या सकलाकडं बघतच राहिला. सगळी माणसं, दुकान असंच सगळी माणसं सगळीकडे अशी दिसू लागली. सकल फक्त नावालाच. निम्म्या माळावर आल्यावर भीमसुबाण्यानं सगळ्यासनी गोळा करून थांबवलं आणि शेवंताकानं पुढं होतच आपापली पोरं कडवर घ्यायला लावली. कुठं थांबायचं ते ठरवलं. अगोदर दादू कुपट्या तंबाखूची पिशवी काढत सगळ्यांना म्हणाला, भाऊ सगळ्यांनी कोण्या ठिकाणी थांबायचं लक्षात ठेवा. त्यासाठी सगळ्यांना त्यानं थांबवलं. कुठं थांबायचं हिथंच ठरवा, सामान ठेवून देवाकडं जायला बरं. मग भीमसुबाण्यानं शेवंताकावर समज सोपवलं. आमचं वर्षाला त्या चिंचच्या झाडाखाली ठाण असते असं सांगितलं. त्या चिंचच्या झाडाखाली सगळेजण गेले. काही लोक थांबलेली होती. इकडं तिकडं सरकवून थोडंसं तिथं जागा केली आणि तिथं आपलं सगळ्यांनी हे आपलं बस्तान ठेवलं आणि ठेवून मग महादू जोग्या हे तिथं आलेला आहे. महादू जोग्यानं आपलं लुगडं सावरत चौरंगावर तायाप्पाला बसवलं. पारववाला बाशिंग काढायला लावलं. शेवंताकानं गाठल्यागत कट्यार काढलं. दादू कुपट्यानं कटारीला पटका बांधून घेतला आणि कट्यारीवर मंडोळ्या बाशिंग बांधलं. आता हे देवाचाच ना तो कट्यार. तायाप्पाला मंडोळ्या बांधतच महादूनं हळदीची 5 बोटं पुसली. पारवाला बाशिंग बांधायला लावलं. गालावर काळं लावलं. पांढरा धोट अंतरपाट घेऊन महादूनं ओल्या हळदीनं स्वस्तिक काढलं. मुठभर तांदूळ भंडाऱ्यात घोळवलं. दोघा चौघांच्या हातात 2-2 दाणं दिलं आणि तो शांत बसून राहिला. त्याचा एक हात तायाप्पाच्या खांद्यावर होता. शेवंताकानं पिशवीतला चुडा हातात घेतला. तायाप्पा भांबावला ते बघून. शेवंतानं त्याचा हात हातात घेतच चुडा हळूहळू त्याच्या हातात सरकवायला सुरुवात केली. तायाप्पाची दातकुडी बसल्यागत झालं. त्याची दातखिळी बसल्यागत झालं. शेवंताकानं बलवून आणलेल्या जोगतिनींना पुढं घेतलं आणि त्यांच्या परड्या चौरंगाजवळ ठेवल्या. आपल्या परड्या पारवाला आणायला सांगितल्या. पारवानं 5 परड्या ओळीत पुजल्या. परड्यांच्या जवळ 5 नारळ ठेवली. 5 कपडं ठेवले. 5 तांबे पुजायला लावले. प्रत्येक तांब्यात एक खारीक टाकली. परडीत ओला सुका निवद भरला. दही भाताचा निवद शेजारीच केळीच्या पानावर ठेवला आणि ती महादू जोग्याजवळ येऊन उभा राहिली. सगळी माणसं धुपळा होऊन उघडी पडून सगळं बघालती. सगळ्यांनी बाशिंगातला तायाप्पा बघून कालवल्यागत काय लागलं. सगळं आटपल्यावर महादू जोग्याला शेवंताकानं चौरंगावर नीट मांडी घालून बसवला. महादू जोग्याला त्याच्या खांद्यावर पडलेला पदर डोक्यावर घ्यायला लावला. तायाप्पाला उगू तिकडं पुढं करून बसवलं. भंडारा कुंकू लावलं. तायाप्पाचं डोकं बरोबर महादूच्या मांडीवर आणलं. समोर कट्यार धरली आणि कट्यारीचं बाशिंग बांधलेला पटका लडबडत होता. आंतरपाटाचं पडकं मध्ये टाकलं. महादू जोग्याच्या हातात दुधाची वाटी दिली. सगळं झाल्यावर शेवंताका देवाच्या कळसाकडं हात जोडून उभी राहिली. 5 जोगतिनी तिच्या जवळ आल्या. त्यांना परडीला हात लावला. सगळ्यांनी मिळून उद गाई उद असं म्हणत 5 वेळा परड्या हलवल्या. हातातली खारीक खोबरं तायाप्पावर टाकलं. महादू जोग्यानं आवाज थांबल्यावर वाटीतलं दूध तायाप्पाच्या तोंडाला लावलं. तायाप्पाच्या तोंडाच्या दोन्ही बाजूनं वरंगळत दूध नव्या लुगड्याच्या पदरावर सांडलं. शेवंताका पुन्हा उद गाई उद असं म्हणत तायाप्पाजवळ गेली आणि तायाप्पाला उठवलं. चौरंगाभोवत्यानं फिरवलं. तायाप्पाला भोळ आल्यागत झालं. तो कसा बसा खाली बसला. त्याला महादू जोग्या दात विचकत असल्याचा भास झाला. त्यानं डोळ्यावर गच्च हात धरला. कपाळावरच्या बाशिंगाचा स्पर्श झाला. कसा तरीच वाटू लागला. दिवस मावळायच्या टायमाला तायाप्पाचं बाशिंग सोडलं आणि शेवंताका त्याच्या हातात दही भाताचा निवद दिला. बसप्पाच्या आणि कल्लवाच्या हातात या
एक एक लिंबाची काडी दिली. वेणी कुंडाला जायला तो आणि पारवा पुढे झाली. तायप्पाचा पाय चालता चालता लुगड्यात अडकाय लागला. अंगातलं झंपर कच्चू लागलं. हातातला दही भाताचा निवद हातातना पडतोय की काय असं त्याला वाटू लागलं आणि गर्दीतली माणसं त्याच्याकडे मागे वळून वळून बघत होती. महादूजोग्या त्याला धरून चालू लागला. तायप्पाला त्याचा हात जड जड आणि घाण घाण वाटत होता. वेणी कुंडाला आल्यावर शेवंताकडनं त्याच्या हातातला दही भाताचा निवद घेतला. आई बापाच्या मध्ये उभा करून त्याच्यावरनं उतरला. कुंडाच्या दोन्ही बाजूला टाकला. पारवानं तांब्याभर पाणी आणून तिघांच्या डोळ्याला लावलं. त्याच्या तोंडात घातलं. महादूनं आपल्या हातानं तायप्पाच्या तोंडात पाण्याचा थेंब टाकला. कल्लवानं मागं वळतच आईचं उद म्हटलं. सगळी मिळून देवाकडं सरकली. माणसं दाटीवाटीनं पाळीला लागली. ती सगळ्या देवाच्या सोप्यानं माणसं 10-12 येड पडलत. तायप्पाला देवीच्या दारासमोर आणून शेवंताकानं पायरीवरचा भंडारा त्याच्या कपाळाला माकला. उद उद असं म्हणतच त्याचा हात जोडाय लावला. बसप्पा आणि कल्लवा कितीतरी वेळ हात जोडूनच उभे राहिले. चला झालं बाई एकदाच असं म्हणतच महादूनं सगळ्यासनी देवळासमोर हलवलं. देवळासमोरनं हलवलं आणि माणसाच्या गचडीतनं वाट काढत बाजूला आणलं. एक एक पायरी चढत शेवंताकाला मोकळं मोकळं वाटायला लागलं. तायप्पाला लुगड्याची निरा धरून पायरी चढताना पिंढरीतनं गळाट्यासारखं वाटू लागलं. आता शेवंताच्या सांगण्याप्रमाणे हा सगळा विधी पूर्ण झाला. महादू जोग्याला तायप्पाचं गुरु केला आणि तायप्पा आता एकदाचा जोग्या झाला. इथं या कादंबरीचा एक पूर्वार्ध म्हटलं तर चालेल. पूर्वार्धाचा काही भाग इथे संपतो. या भागामध्ये फक्त एक तुम्ही लक्षात ठेवा, तायप्पा इथे जोगता होतो. तायप्पाचं आजारपण, त्याच्यासाठी केलेल्या वेगळ्या क्रोडोक्त्या, वेगवेगळ्या जोगतिनींकडे नेऊन त्याच्याविषयीचे कोडे काढणं किंवा त्याची तब्येत दुरुस्त करण्यासाठी काय काय करावं लागेल याची अंधश्रद्धेनं माखलेली अशी सगळी परंपरा उभी करून त्याची उपाययोजना करणं, ज्याला कोणता शास्त्रीय आधार नाही. आणि मग दवाखान्यात नेतात, 4-8 दिवस नेऊन आणतात. थोडं थोडं दमाने फरक पडेल, परंतु देवीचं पत्करल्यामुळे फरक पडला असं त्याच्या आईला वाटतं. त्याच्या बापाचा, त्याच्या आत्याचा, तायप्पाच्या घरातल्या रक्ताच्या इतर माणसांचा तायप्पाला जोगता सोडण्याला विरोध असतो. ठीक आहे, ती संबंधित अक्कवाजी आहे, ती जर म्हणाली असेल जोगतीन की त्याला सूत नेसवायचं, त्याला निंब नेसवायचं, तर ते आपण गळ्यात बांधूयात देवीच्या नावानं धागा. परंतु तसं चालणार नाही म्हणते ती, कारण त्याच्या लघवीवाट रक्त यायला लागतं. तेव्हा तिला वाटतं की माझं हे झाड आहे आणि त्याला अंगावरनं जातंय, म्हणून जोगत्यानं किंवा जोगता बनून आता त्यानं हे झाड आहे ओलं आणि त्यानं आयुष्यभर जळत राहायचं. आणि त्याला जळण्यासाठी आता या समाजाच्या तुच्छ लेखल्या जाणाऱ्या अर्धा पुरुष अर्धा स्त्री किंवा पुरुषातही जमा नाही स्त्रीतही जमा नाही असा समजून त्याचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि गड्यासारखा गडी तायप्पा एका स्त्रीच्या वेशात त्याला उभं करतात. आणि ही तायप्पाची जीवन कहाणी, कर्म कहाणी, तायप्पाची त्याच्यावर लादलेली परंपरेने लोकांच्या अंधश्रद्धेने त्याला दिलेला बळी तायप्पा आपल्या जीवनामध्ये आता भोगायला लागणार आहे. आता इथून पुढचा जो भाग आहे तो भाग मी तुम्हाला उद्याच्या तासाला सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक.